नमस्कार. मी काय केलं, आता काहीच नव्हतं, अर्जंटली करायचं होतं आणि अर्जंटली काय करावं म्हणून हे गव्हाचं पीठ घेतलं. त्याच्यात लसण, मीठ, जिरे कुटून टाकले आणि हे धिरडे बनवत आहे पहा. असे अर्जंट 2 मिनटामध्ये होतात. आणि अशी ही टमाट्याची चटणी केली त्याच्यासोबत. आणि पाक, गुळाचा पाक माहीत आहे ना तुम्हाला, हा गुळाचा पाक याच्यासोबत खूपच छान लागते. आपल्याला वेळ कमी असला, लेकराला नाश्त्याला द्यायचा आहे, घरच्याला कोणाला जेवायला द्यायचं आहे आणि अर्जंट करायचं आहे, तर अर्जंट करण्यासाठी काय करावं लागणार आहे माहीत आहे, तर असं हे गव्हाचं पीठ टाकायचं याच्यावर. आणि अर्जंट असं होणारी वस्तू नाश्त्याला छोट्या बाळाला पण खूप आवडेल. लुसलुसीत असते चांगलं. म्हाताऱ्या माणसालाही दात जरी नसले तरी जमतंय असं हे अर्जंट होणारा पदार्थ पहा. आताच माझी देवपूजा झालेली आहे पहा. देवपूजा झालेली आहे आणि अर्जंट मग आता नाश्त्याला काय बनवावं, तर हा प्रश्न पडला होता की काय बनवू. म्हणून त्यामुळं काय केलं, अर्जंट गव्हाचं पीठ मिसळलं, लसण जिरे टाकले आणि त्याला टमाट्याची कांदा आणि टमाट्याची तुम्ही बघलात आता, म्हणजे तोंडी लावण्यासाठी गुळाचा पाक आहे माझ्याकडं, पण तोंडी लावण्यासाठी अशी चटणी केलेली आहे, म्हणजे तिखट काहीतरी पाहिजे म्हणून. आणि अर्जंट होणारा हा प्रकार आहे की वेळच लागणार नाही. आणि गव्हाच्या पिठाचा आहे पहा, एकदम नरम 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 असा जाळीदार होतो. हे पहा, जाळीदार नरम नरम आणि खूप छान लागतो खायला पण. असा हा नरमदार नाश्ता छोट्या मुलालाही देऊ शकता तुम्ही. आणि गुळाच्या पाकासोबत, आंब्याच्या रसासोबत एवढं छान लागतं की सांगूच नका. खूपच छान लागतं. आपण आंब्याच्या सीझनमध्येही करू शकता. आणि गुळाचा पाक असते ह्या दिवसामध्ये, गुळाचा पाक असते तर ह्या दिवसात पण करू शकता. खूपच बढिया लागते. आणि तुम्हाला जाड करायचे असेल तर जाडही करू शकता, पतले करायचे असले तर पतळही करू शकता. काहीच नाही, याच्यात चवीपुरतं मीठ, लसण आणि जिरे, दुसरं काही टाकलेलं नाही. एकदम सोपी रेसिपी आहे, कोणीही करू शकते. आणि अर्जंट आता आपल्याला पोहे ना उपमा हे खाऊन कंटाळा आला असेल तर हे कोणीही खाऊ शकते. आणि तुमच्या वेळेची बचत. मुलाला नाश्त्याला तर एकदम भारी गव्हाच्या पिठापासूनच बनणार आहे. अर्जंट होणारा हा नाश्ता आहे. 2 मिनटामध्ये पीठ भिजवलं, लसण सोलला, जिरे टाकले, कुटले आणि त्याच्यात चवीचं पुरतं मीठ टाकलं आणि असे हे धिरडे बनवले. तुम्हाला पातळ जर करायचे झाले तर पातळ पण होतात. आणि एवढे नरम मसाले, एवढे नरम, खायला दात नाही गेले तरी चालते. दात नसलेल्या माणसालाही चावतात. आणि ही टमाट्याची चटणी हे पहा, त्यात लसण, कांदा, जिरं टाकलं आणि केली नंबर 1. आणि आता गुळाचा पाक, गुळाच्या पाकासोबत खूपच छान लागणार आहे. किती हे खावं वाटतंय. तुम्ही करून बघा तुमच्या मुलासाठी नाश्त्याला. आता छोट्या बाळाला तर खूपच आवडेल बघा, कारण खायचा नेटच नाही. एकदम मस्त वाटते. याचा धिरड्याचा तावा पण असते, पण आता माझं संपलेलं आहे पीठ, त्याच्यामुळे मी टाकून दिलं आता सगळं. करणं संपलेलं आहे माझं. जाळीदार एकदम छान असा नाश्ता करून बघा, खाऊन बघा. खूपच चांगला लागणार आहे खायला. नक्कीच एकदा ट्राय करा आणि केल्यानंतर कसा झाला कमेंटमध्ये सांगा.
हे पहा. आणि भाजतात पण ताबडतोब, एवढे अर्जंट भाजतात ना. असं भोवतालून थोडंसं तेल टाकलं की लवकर उलटतात, म्हणून असं भोवताल तेल टाकायचं. हे पहा कसे झालेले आहेत पहा. लुसलुसीत, नरम आणि गरम असा नाश्ता हा अर्जंट होणारा. याला धिरडे असं म्हणतात. धिरडे याला असं उलटी पलटी पाडायची गरजच नाही. एका बाजूनं शेकलं, दुसऱ्या बाजूनं पलटून टाकलं की ते भाजलेलं असते, कच्चं नसते ते, वाफून भाजल्या जाते. चला तर मग भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.